हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो फिजिक्स हा सब्जेक्ट. तर फिजिक्स मध्ये बाळांनो आपण युनिट नंबर 1 मध्ये आहोत, युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये. त्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ युनिट्स मध्ये फंडामेंटल युनिटचा कन्सेप्ट क्लिअर केला होता आणि काही फंडामेंटल युनिट्स पाहिले होते त्याच्या युनिट्स बरोबर, ठीक आहे, आणि त्यांचे ॲब्रिव्हिएशन सुद्धा पाहिले होते. तो टेबल जो होता फंडामेंटल युनिटचा तो हा होता पहा. हा ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला पाहिला होता. आता आजच्या लेक्चरला आपण डिराइव्ड युनिट्स पाहणार आहोत की डिराइव्ड युनिट्स काय आहेत आणि नेमके ते कसे डिराइव्ह केले जातात पाहायचे. तेव्हा हेडिंग द्या बाळांनो, डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय. डिराइव्ड युनिट्स शिकण्याच्या अगोदर तुम्हाला हे कळायला हवं की डिराइव्ड क्वांटिटीज काय आहेत. बघा, द फिजिकल क्वांटिटी which depends upon one or more fundamental quantities for their measurements are called as derived quantity. अशा फिजिकल क्वांटिटी, ज्या फिजिकल क्वांटिटी त्यांच्या मेजरमेंट करण्याकरता फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, एरिया मोजायचा आहे. एरिया हे एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. एरिया हे एक डिराइव्ड क्वांटिटी काय आहे, कारण एरिया मेजर करण्याकरता अगोदर लेंथ मोजावी लागते. कळतंय तुम्हाला. मग लेंथ काय बरं, फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे जी फिजिकल क्वांटिटी, तिला म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे, मग लक्षात घ्या, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटीज. अशा सगळ्या क्वांटिटी ज्या त्यांच्या कॅल्क्युलेशन करण्याकरता किंवा त्यांचे मेजरमेंट करण्याकरता फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहेत, त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. कळालं का रे डिराइव्ड क्वांटिटी काय. मग ज्या फिजिकल क्वांटिटीचे कॅल्क्युलेशन हे फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून असतात त्याला डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतात. आता डिराइव्ड युनिट्स, द युनिट्स युज्ड टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट. बाळांनो, असे युनिट जे डिराइव्ड क्वांटिटीच्या मेजरमेंट करण्याकरता यूज केले जातात, द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. मग असे युनिट जे डिराइव्ड क्वांटिटीला मेजर करण्याकरता आपण यूज केले त्याला म्हणतात डिराइव्ड युनिट. मग तुम्ही म्हणाल सर डिराइव्ड क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत. तर डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे एरिया, व्हॉल्यूम, त्यानंतर स्ट्रेस, स्ट्रेन, फोर्स, प्रेशर, इनर्शिया, एटसेट्रा एटसेट्रा. खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत. पण फंडामेंटल क्वांटिटी मात्र 7च आहेत. फंडामेंटल क्वांटिटी 7च आहेत, पण त्यांच्यावर डिपेंड असलेल्या क्वांटिटी या अनलिमिटेड आहे. त्यातल्या सिलेबसला जेवढ्या तेवढं सगळं आपण पाहणार आहे. लक्षात ठेवा, तुमची युनिट टेस्ट 1 आणि 2 चे जे एक्झाम आहे ती थेरॉटिकल होईल. म्हणजे तुम्हाला ती त्या डेफिनेशन वगैरे लिहाव्या लागतील. आणि ज्यावेळी तुम्ही फायनल एक्झाम द्याल 70 मार्कची, त्या ठिकाणी मात्र तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे सर्वच इम्पॉर्टंट आहे, थिअरी सुद्धा आणि छोटे छोटे कन्सेप्ट सुद्धा. मग काय सांगितलं बाळांनो, द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. मग डिराइव्ड युनिट्स आपण डिराइव्ह करून पाहू की ते कशा पद्धतीने डिराइव्ड क्वांटिटीज या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे ते पण पाहू, आणि त्याचे युनिट कसे डिराइव्ह केले गेले ते पण पाहू. ही स्लाइड लिहून घ्या बाळांनो, डाऊट असल्यास विचारा. या स्लाइड मध्ये काय डाऊट आहे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना. चला आता एक एक क्वांटिटी मी एक्सप्लेन करतो. जरा इकडे पहा. आता बघा बाळांनो, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, पहिली डिराइव्ड क्वांटिटी, फर्स्ट डिराइव्ड क्वांटिटी आपली एरिया. एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी आहे कारण एरियाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला रे, लेंथ इंटू विड्थ. लेंथ इंटू विड्थ हा फॉर्म्युला एरियाचा आहे. पण मला सांगा, लेंथ मोजायची असली तरी लांबी मोजावी लागते, लेंथ मोजावी लागते, आणि रुंदी मोजायची असली तरी लेंथ मोजावीच लागते. म्हणजे ही पण लेंथ आहे आणि ही पण लेंथ आहे. मग ही पण तुमची लेंथ आहे आणि ही पण तुमची लेंथ आहे. म्हणजे एरिया जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला यूज करावी लागते. मग ही अशी फिजिकल क्वांटिटी जिची अशी फिजिकल क्वांटिटी जी स्वतःच्या मेजरमेंट करण्याकरता फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे तिला म्हणतो आपण डिराइव्ड क्वांटिटी. मग ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटी ज्याच्यावर डिपेंड आहे ही डिराइव्ड क्वांटिटी.
कळालं? बरं आता प्रश्न येतो सर मग या एरियाला युनिट काय द्यायचं हो? तर युनिट बघा बरं का, युनिट तयार करायचं. लेंथचं युनिट काय घेतो आपण? लेंथचं युनिट घेतो आपण मीटर. इथं पण लेंथ आहे, लेंथचं युनिट काय घेतो? मीटर. लांबी आणि रुंदी, लेंथ आणि विड्थ दोन्ही पण मीटर मध्ये मोजतो. मग मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर, मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर काय होईल? मीटर स्क्वेअर. मग तुम्हाला माहिती एरियाचं युनिट काय झालं? मीटर स्क्वेअर. मग द युनिट युज्ड फॉर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट. याला डिराइव्ड युनिट म्हणतात, याला डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतात. कन्सेप्ट क्लिअर? हा, या एक्झाम्पल मध्ये काय डाऊट आहे का बघून घ्या. समजली पहिलं एक्झाम्पल? एक्झाम्पल नंबर 2. हे बारीक सारीक गोष्टी फार महत्वाच्या आहेत, लक्ष घ्या. 2 नंबर येतं बाळांनो, बरोबरच लिहित चला. व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम काय आहे बरं? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कोणी सांगू शकेल का? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे बाळांनो व्हॉल्यूमचा. आता मला सांगा, व्हॉल्यूम ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. कशी पहा? लेंथ मोजायची असली तरी लांबी मोजावी लागते, विड्थ मोजायची असली तरी लांबी मोजावी लागते, हाईट मोजायची असली तरी लेंथच मोजावी लागते ना, कारण हाईट सुद्धा लेंथच आहे. मग या तिन्ही क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग अशी फिजिकल क्वांटिटी जी स्वतःच्या मेजरमेंट करता फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, ही कोणती क्वांटिटी झाली? डिराइव्ड क्वांटिटी. मग प्रश्न येतो बाळांनो, याचं याचा युनिट. आता युनिट पहा बरं का. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. पुन्हा लेंथचं युनिट मीटर, पुन्हा लेंथचं युनिट बघा मीटर इंटू मीटर इंटू मीटर, 3 वेळा मीटरचं मल्टिप्लिकेशन. मग युनिट काय झालं? मीटर क्यूब. मग हे जे तुम्ही युनिट डिराइव्ह केलं, ते डिराइव्ह केलेलं युनिट तुम्ही यूज करताय व्हॉल्यूम मेजरमेंट करण्याकरता. मग द युनिट विच आर युज्ड टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट. हे डिराइव्ड युनिट झालं, हे डिराइव्ड क्वांटिटी झालं. आणि ही डिराइव्ड क्वांटिटी या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे फॉर इट्स मेजरमेंट. काय डाऊट आहे? कळतंय ना? डेफिनेशन आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही पण समजायला हवं, त्यावेळी तुम्हाला ती कन्सेप्ट लक्षात येतं. झालं? अजून एक्झाम्पल नंबर 3. थर्ड एक्झाम्पल मध्ये बाळांनो मी घेतोय डेन्सिटी. आता हे जे डेन्सिटी असतं, या डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय रे बाळांनो? डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर ना? मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास म्हणजे काय? मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मासला मी म्हटलं एम. मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. आणि व्हॉल्यूम फंडामेंटल क्वांटिटी आताच डिराइव्ड क्वांटिटी आहे, आताच प्रूव्ह केलं. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आला होता रे? लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. मग व्हॉल्यूमच्या जागेवर मी लिहितो लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. मग बघा बरं, डेन्सिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे, कारण डेन्सिटी फिजिकल क्वांटिटी तिच्या मेजरमेंट करण्याकरता मास आणि लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणजे याचं मेजरमेंट करायचं असेल तर तुम्हाला मास आणि लेंथ मोजावी लागेल, तरच तुम्ही याचं मेजरमेंट करू शकता. मग अशी फिजिकल क्वांटिटी जी स्वतःच्या मेजरमेंट करता फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, याला म्हणतात बाळांनो डिराइव्ड क्वांटिटी. दिस इज अ डिराइव्ड क्वांटिटी. मग डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट, चला डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट सांगतो. मग बघा बरं का बाळांनो, डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट कसं येईल? मासचं युनिट काय रे बाबा? म्हणून म्हटलं फंडामेंटल क्वांटिटीचं टेबल पाठ करा. मासचं युनिट आहे किलोग्रॅम, आणि खाली होतं व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट तुम्ही जस्ट यूज केलं. व्हॉल्यूमचं युनिट काय आलं होतं? मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटर क्यूब. मग फायनल युनिट काय झालं डेन्सिटीचं? केजी पर मीटर क्यूब. किलोग्राम पर मीटर क्यूब इज द SI युनिट फॉर द डेन्सिटी. मग या डिराइव्ड क्वांटिटीला मोजण्याकरता हे युनिट तुम्ही यूज केलं, याला म्हणतात डिराइव्ड युनिट टू मेजर दिस डिराइव्ड क्वांटिटी. काय डाऊट आहे का? फॉर्म्युला कसं डिझाइन झालं काय समजतंय? नक्की. थर्ड झाल्यानंतर बाळांनो फोर्थ आहे.
फोर्थ आहे बाळांनो व्हॅलॉसिटी. तुम्ही व्हॅलॉसिटीला स्पीड पण म्हणलं तरी चालेल. ओके, व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला आहे हा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द व्हेइकल डिवायडेड बाय टाइम टेकन बाय द व्हेइकल. की त्याने एवढ्या वेळात एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, याला म्हणतो त्याचा स्पीड किंवा व्हॅलॉसिटी. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॅलॉसिटी. आता मला हे प्रूव्ह करायचंय की व्हॅलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. आता डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ आहे. लेंथ म्हणजे लांबी आहे. लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग मी डिस्टन्सला म्हणतो लेंथ एल, कारण डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे की नाही? ऑलरेडी माहिती आहे टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग झालं की नाही? मग व्हॅलॉसिटी या फिजिकल क्वांटिटीला मोजण्याकरता आपल्याला लेंथ आणि टाइम नावाच्या दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागतं. या दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असलेली ही क्वांटिटी हिला म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. मग बाळांनो याचं याचा युनिट काय असेल बरं? चला याचं युनिट डिराइव्ह करू. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. टाइमचं युनिट काय आहे? सेकंद. टाइमचं युनिट आहे सेकंद. मग बाळांनो व्हॅलॉसिटीचं युनिट झालं मीटर पर सेकंद. मग या डिराइव्ड क्वांटिटी करता यूज केलेलं हे युनिट, म्हणून याला म्हणतात डिराइव्ड युनिट. काय डाऊट येतो याच्यात? समजतंय? आणि बाळांनो लास्ट वाला एक्झाम्पल आपण पाहूया, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत ऍसिलरेशन. ऍसिलरेशन ऍसिलरेशन इकडे पहा. ऍसिलरेशनचा काय फॉर्म्युला असतो रे बाळांनो? शिकलायत ना? व्हॅलॉसिटी अपॉन टाइम इज द फॉर्म्युला फॉर ऍसिलरेशन. हे फॉर्म्युले तर लर्न करायचेच आहे. जे मी शिकवतोय ते सगळंच लर्न करायचंय. काही पण येऊ शकतं एक्झामला MCQ मध्ये. मग ऍसिलरेशन आता व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला जस्ट तयार केला होता. काय होता रे बाळांनो व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला? व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला आला होता बाळांनो L अपॉन टी. ओके, लेंथ अपॉन टाइम टी हा झाला व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला. व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला L अपॉन टी. खाली पुन्हा टाइम आहे, मग परत खाली येणार टाइम टी. बरोबर ना? मग विचार करा आता या ठिकाणी काय होईल? लेंथ तर ऍज इट इज आहे. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर असतो. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर असतो. टी खाली येईल. टी खाली आल्यानंतर टी इंटू टी काय होईल रे? टी स्क्वेअर. झाला ना फॉर्म्युला तयार. म्हणजे ऍसिलरेशन ही फिजिकल क्वांटिटी मोजण्याकरता आपल्याला डिपेंड राहावं लागतं लेंथ आणि टाइम या दोन फंडामेंटल क्वांटिटीजवर. मग या क्वांटिटीला काय म्हणता येईल? डिराइव्ड क्वांटिटी. व्हेरी गुड. मग आपल्याला याचं याचा युनिट हवंय बाळांनो. मग याचं याचा युनिट पहा. लेंथचं युनिट काय होतं रे? मीटर. टाइमचं युनिट काय होतं? सेकंद. पण टाइमचा स्क्वेअर आहे म्हणजे युनिटचं पण स्क्वेअर. मग युनिट काय झालं रे बाळांनो? मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग ही झाली डिराइव्ड क्वांटिटी आणि या क्वांटिटीला मेजर करण्याकरता मी जे युनिट यूज केलं ते झालं डिराइव्ड युनिट. काय डाऊट याच्यात? लिहून घ्या. महत्वाच्या असतात बरं का अशा गोष्टी. हे तुम्हाला माहित होतं का अगोदर असं तयार करतात युनिट? 10च्या अगोदर झालं होतं? व्हेरी गुड. ओके, अजून एक लागलीच घेऊन ठेवा बाळांनो, कारण तो कन्सेप्ट यावर डिपेंड आहे. ते न्यूटनने कोणता कन्सेप्ट दिला होता? फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय रे? मास इंटू ऍसिलरेशन. मास इंटू ऍसिलरेशन म्हणजे कोण असतो? फोर्स असतो ना. ओके, मग फोर्स बरोबर मासला मी म्हणतो m. ऍसिलरेशनला जस्ट मी फॉर्म्युला डेव्हलप केला होता L अपॉन टी स्क्वेअर. मग पहा L अपॉन टी स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला की फोर्स या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्याकरता आपल्याला मास, लेंथ, टाइम या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड राहावं लागतं. कारण या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू माहित असेल तरच तुम्ही फोर्स कॅल्क्युलेट करू शकता.
म्हणून या क्वांटिटीला म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. मग डिराइव्ड क्वांटिटी तर कळाली. आता आपल्याला त्याचं युनिट पाहायचंय. आता युनिट पहा बरं का. युनिट पहा. मासचं युनिट काय आहे? मासचं युनिट आहे मीटर, सॉरी केजी. मासचं युनिट काय आहे? किलोग्रॅम. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. आणि टाइम स्क्वेअरचं युनिट सेकंड स्क्वेअर. मग युनिट तयार झालेलं आहे बाळांनो. किलोग्रॅम मीटर, किलोग्रॅम इंटू मीटर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. दिस इज द डिराइव्ड युनिट फॉर दिस डिराइव्ड क्वांटिटी फोर्स. या डिराइव्ड क्वांटिटी करता हे युनिट यूज केलं, याला डिराइव्ड युनिट म्हणतात. पण हे युनिट फारच मोठं आहे. हे युनिट फारच मोठं आहे. त्यामुळे म्हणायला कसं वाटतं 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ज्याने फोर्स या क्वांटिटीचा शोध लावला ना, ज्याने रिसर्च केला फोर्सवर, त्याचं नाव होतं न्यूटन. आणि त्यांनी त्याचं नाव त्या ठिकाणी टाकलं. 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 1 न्यूटन असं म्हणा, असं त्यांनी सांगितलं. हे शोध लावतात थोडे, परंतु नावच जास्त देतात त्यांची. मग 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट म्हणायचं 1 न्यूटन. मग न्यूटन इज अ डिराइव्ड युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी फोर्स. काय डाऊट आहे? अजूनही भरपूर डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, पण सध्या हे 6 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, बाय स्टुडंट्स.